मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मला पुढचा प्रश्न घेऊन शायना एनसीनकडे जायचंय. शायनाजी, एकीकडे आपल्याला पूर्ण आपण महायुतीचं प्राबल्य पाहायला मिळतंय आपल्याला, पण नाशिकमध्ये मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे बंडखोर गोकुळ गीते तिथे निवडून आले. नेमक्या या घडामोडीमध्ये काय अर्थ आहे? कारण याच्यामध्ये अर्थकारण देखील दडले असा आरोप केला जातोय. बघा, कधी कधी हार, कधी कधी जीत. आणि हिंदीमध्ये कहावत आहे, जो जीता वही सिकंदर. तर आम्ही हे स्वीकार करतात की कधी कधी तुम्ही बघितलं तर 80 सीट्स होते 2024च्या विधानसभा इलेक्शन मध्ये. कोणी विचारलं का की शिवसेना 8 सीट जिंकून येणार? जेव्हा आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी इतकी मोठी रिस्क घेतलं 2022 मध्ये आणि फक्त 40 उमेदवार आमदारला घेऊन पुढे गेले, तर लोकांनी सांगितलं पुढच्या वेळेला त्यांना 10 सीट पण नाही भेटतील, पण आम्हाला 7 आले की नाही. त्यानंतर तुम्ही बघितलं तर स्थानिक स्वराज मध्ये जे अपरंपार जीत होते शिवसेनासाठी, तिथे कोणी सांगितलं की ठाण्याचं बाहेर, कोकणचं बाहेर आमच्याकडे वर्चस्वच नाही, परंतु ते पण आम्ही दाखवलं. तर मला वाटते की कधी कधी हे स्वीकार करायचं आहे की राजकारण मध्ये रणनीती असो किंवा स्ट्रॅटेजी असो किंवा बंडखोर असो, दिस इज पार्ट अँड पार्सल आणि हे स्वीकार करायचं. परंतु काँग्रेस बद्दल मला फक्त हे सांगायचंय, त्यांची नैया जैसे बोलते हैं की उनकी नैया तो डूब चुकी है. आता ते काय करणार, कसं करणार पुढे जाऊन, नंबर्स पण नाही आणि जे ते स्वीकार करणार आणि इंट्रोस्पेक्ट करणार. आता उबाटाचा तुम्ही उल्लेख केला की नाही, तुम्ही बघा की आजच्या दिवशी काय आहे त्यांची परिस्थिती. 6 त्यांचे सांसद आले आमचे. हा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे शायनाजी, पण तुमचा आधीचा मुद्दा आहे जो काँग्रेसच्या दिशेने जातो, तो घेऊन मी पुन्हा अतुल लोंढेंकडे जातो.